लक्ष करा पोलीस बनायचा, लक्ष करा पोलीस बनायचा, लक्ष करा पोलीस बनायचा, निषेध दाखव, निषेध वागणारे आहे। मी वंचित बहुजन आघाडी प्रणित समेत विद्यार्थी आंदोलनाचा राज्याचा प्रवक्ता आहे। श्रद्धेय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्या हाकेला ओ देऊन संबंध महाराष्ट्रामध्ये तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण जे काही परिवर्तनवादी चळवळीचे किंवा विरोधी पक्षातले जे काही पक्ष आहेत या सर्व पक्षांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नांदेडमध्ये बंदचं कडकडीत बंद आपल्याला दिसत आहे। तुमच्या या माध्यमातून मी एक आवाहन करू इच्छितो की या मोदी सरकारला जर तुमच्यामध्ये थोडी संवेदनशीलता असेल तर लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये जो काही अन्याय अत्याचार युवकावर झालेला आहे, जे संविधानिक मार्गाने आपल्या हक्क अधिकारासाठी लढत होते, या युवा वर्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलींना सहजीच महिला कर्मचारी धरत असतात किंवा उचलून नेत असतात। या ठिकाणी मुलींना देखील पोलिसांनी मारलेला आहे। याचा विरोध म्हणून आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मागणीचीही मागणी करत आहोत, यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत आणि एज्युकेशन मिनिस्टर यांनी तर तात्काळ राजीनामा द्यावा। जर नाही दिलं तर या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की युवकांचा जो काही आवाज आहे रस्त्यावर उतरलेला हा असाच तेवत राहील। संसद आवारा झालेली आहे, संसदेला भान राहिलेलं नाही, त्यामुळे आज या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना युवकांना आम्हाला रस्त्यावर उतरावं लागले। नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा बंदचा हाक दिलेली आहे। श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी जे दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला त्याचा निषेध म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी जो कॉल दिलेला होता महाराष्ट्र बंद, तर त्या निमित्तानं नांदेड जिल्हा हा संपूर्ण 100% बंद झालेला आहे। आणि ज्या पद्धतीनं बीजेपी सरकार युवकांचा आवाज दाबण्याचा जो काम करत आहे, दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी हे त्यांचा आक्रोश घेऊन त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी उपोषणाला बसले असता त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि 15-16 वर्षांच्या मुलींना सुद्धा पोलीस प्रशासनानं अत्यंत क्रूरपणानं मारलं, कपडे फाडदेकर मारण्यात आलं। विद्यार्थी आहेत की काय ते दहशतवादी असल्यासारखं त्याच्यावर ट्रीटमेंट केली गेली, त्यांना बॅरिकेड मध्ये करंट सोडून विद्यार्थ्यांना अडवण्याचं काम केलं आणि अशा या निर्दयी सरकारच्या विरोधामध्ये विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनता आता बंड करून उठलेली आहे। मला एवढं सांगायचं आहे की विद्यार्थी हे आपल्या भवितव्यासाठी सरकारला पेपर फुटीच्या प्रकरणातून प्रश्न विचारणं गुन्हा आहे का? प्रश्न जे कोणी विचारेल तो देशद्रोही हे सरकार ठरवत आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 100% बंद करण्यात आलेला आहे। आणि मी एवढं सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये सरपरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बागी कातिल में है। पर्यंत भारताच्या मातीमध्ये सहनशीलता आहे। विषमतावाद हा प्राचीन काळापासून हजारो वर्षापासून आहे, पण या विषमतावादीला या दंडेलशाहीला या तानाशाहीला उत्तर देण्यासाठी चार्वाक आले होते, महावीर आले, तथागत बुद्ध आले, बसवांना आले, त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आले, फुले आले, शाहू आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, अण्णाभाऊ साठे आले, टिपू सुलतान आले। वेळोवेळी विषमतेला चिरडण्यासाठी कोणीतरी समतावादी समोर येतो। आजच्या काळामध्ये आपण बघितलं आंबेडकरवादी राजकारण समोर आलेलं आहे। यांची सत्ता यांची मस्ती काढण्यासाठी विद्यार्थी जे आंदोलन करत आहेत तिथं एक नाव एक फोटो नारा बुलंद होतोय, ते नारा जयभीमचा आहे आणि ते फोटो बाबासाहेबांचा आहे। नेते प्रकाशजी आंबेडकर आज महाराष्ट्र बंदचे हाक दिलेले आहेत, त्या अनुषंगाने त्यांना साथ देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी या भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्यासाठी आज संपूर्ण नांदेड बंद आहे।